चंद्रपूर आणि भिवंडी महानगरपालिकेची महापौर निवड राज्यात सर्वाधिक गाजली। चंद्रपूरमध्ये बहुमत नसतानाही उद्धव ठाकरे सेनेच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर झाला। सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेसला मोठा झटका बसला। त्याचा बदला काँग्रेसने भिवंडीमध्ये घेतला। भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी हे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौर पदावर विराजमान झाले आहेत। आतापर्यंत काँग्रेसचे नेते नगरसेवकांचे गट फोडण्यात माहीर असलेले भाजपचे नगरसेवक एक प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फोडत धक्काच दिलाय। नेमकं भिवंडीमध्ये राजकारण कसं फिरलं, भाजपचा काँग्रेसने कसा गेम केला याच या व्हिडिओतनं पाहूयात। काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण बहुमत कुणालाच नाही। आता आपण भिवंडीतील पक्षीय बलाबल पाहूयात। 90 जागा असलेल्या भिवंडीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हतं। 30 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 12 जागा मिळाल्या। भाजपने 22 जागा जिंकल्या, तर शिवसेनेने 12 जागा जिंकल्या। समाजवादी पक्षाचे 6, कोणार्क विकास आघाडीचे 4, भिवंडी विकास आघाडीचे 3 आणि 1 अपक्ष उमेदवार असं बलाबल होतं। महापालिकेतील सत्तेसाठी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी व समाजवादी पक्षाने मिळून भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली। या फ्रंटकडे 48 नगरसेवक झाले होते, त्यामुळे या फ्रंटचा महापौर होणार हे निश्चित झालं होतं। तारिक मोमीन यांचं नावही जाहीर झालं होतं। या आघाडीचे नेतृत्व आमदार रईस शेख यांच्याकडे देण्यात आलं होतं, परंतु समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची रईस शेख यांच्यावर नाराजी होती। त्यामुळे समाजवादी पक्ष सेक्युलर फ्रंटमधून बाहेर पडला। त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीची कोंडी झाली। दुसरीकडून भाजपचे 22 आणि शिवसेनेचे 12 असे 34 नगरसेवक महायुतीचे होत होते। त्यात कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी आणि समाजवादीची मदत झाल्यास महायुती संख्याबळ जुळत होतं। पण शिंदेसेना आणि भाजपचे मतभेद या ठिकाणी उफाळून आले। त्यामुळे 4 नगरसेवक असलेले कोणार्क विकास आघाडी यांना महत्त्व प्राप्त झालं। पण या आघाडीचे प्रमुख विलास पाटील यांना जुन्या आर्थिक गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी अटक केली। भाजपने अगोदर नारायण चौधरी यांनाच महापौर पदाचा अर्ज भरण्यास सांगितलं। त्यांनी अर्जही भरला, पण ऐनवेळी भाजपने नगरसेवक स्नेहा पाटील यांना महापौर पदासाठी अर्ज भरायला लावला। त्यामुळे नारायण चौधरी प्रचंड नाराज झाले आणि तिथूनच गेम फिरला। नारायण चौधरी हे 6 नगरसेवक बरोबर घेऊन भाजपमधून बाहेर पडले। हीच संधी काँग्रेस व राष्ट्रवादीने साधली। भिवंडीचे राष्ट्रवादीचे खासदार बाळा मामा म्हात्रे यांनी जुने सहकारी असलेले नारायण चौधरी यांना आपल्याकडे घेतलं आणि महापौर पदाची उमेदवारी जाहीर केली। राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाही याची काळजी घेतली, तर शिवसेनाही भाजपबरोबर गेली नाही। शिंदे सेनेकडनं चौधरी व सुचित्रा म्हात्रे यांना उमेदवारी दिली, परंतु त्यांनी माघार घेतली। शेवटी कोणार्क विकास आघाडीचे अटकेत असलेल्या विलास पाटील यांना शिवसेना, समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला। तिरंगी लढतीत नारायण चौधरी हे 48 मते घेऊन महापौर झाले, तर कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना 25 मतं मिळाली, तर भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील यांना 16 मतं मिळाली। त्या 3ऱ्या स्थानावर राहिल्या। हा भाग भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा होम ग्राउंड। व्हीप बजावूनही भाजपचे नगरसेवक फुटले। त्यामुळे आता बंडखोरांवर कारवाईचा इशारा भाजपने दिलाय। ज्या भाजपने नगरपालिका महानगरपालिकेत काँग्रेसला धक्का दिला, त्याच काँग्रेसने भाजपचे नगरसेवक फोडून चंद्रपूरची परतफेड केली हे नक्की। या महापालिकेच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।